श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपक कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। या स्पीकरचा जो स्पीकर आहे तो खुर्चीवरती आहे ना दोन्ही। या प्रश्न विचारायचं कारण असं आहे की कलियुगामध्ये जो ध्वनी क्षेपक आहे ना, हे मायक्रोफोन आणि स्पीकर हे भगवंताची मूर्ती आहेत। कारण त्याच्या माध्यमातून भगवंत नाम, भगवंत कीर्तन, भगवत कथा प्रसारित होते। म्हणून कधीही कुठच्याही कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण हरिकीर्तन करतो तेव्हा तो स्पीकर जमिनीवर कधी ठेवू नये। त्याला आसन द्यावं, त्याला टेबल द्यावं, त्याला उंचावर ठेवावं। त्याच्या मागची भावना अशी आहे की जी वस्तू किंवा जे माध्यम भगवंताचं नाव, भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन प्रसारित करतं ते कलियुगामध्ये वंदनीय आहे। कारण कलियुगामध्ये भगवान नाम हेच सर्वात सर्वोच्च मार्ग आहे। स्वतः भगवंत नामामध्ये स्वतःला अर्पण करून आपल्याकरता स्वतःला प्रस्तुत करतात। तर ते प्रस्तुत करायचं काम जो ध्वनिक्षेपक किंवा ॲम्प्लिफायर किंवा जो स्पीकर करतो त्याला नेहमी आदरणीय स्थान द्यावं, जमिनीवर कधी ठेवू नये। तर आपण सर्व इथे जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्याकरता आलेलो आहोत। तर तुमच्या मनात प्रश्न असेल की जन्माष्टमी झाली ना पूर्ण 7 तारखेला, मग इतका उशिरा काय करायचं? त्याच्यामागे भावना अशी आहे की प्रत्येक दिवस हा जन्माष्टमी आहे। जन्माष्टमी म्हणजे काय? ज्या दिवशी कृष्णाने जन्म घेतला तो जन्माष्टमीचा दिवस। तर त्या विचाराने अगर आपण विचार केला तर ज्या दिवशी आपण भगवंताला स्मरण करतो, आपल्या हृदयामध्ये नाम रूपाने त्यांना प्रकट करतो, तो रोजचाच दिवस जन्माष्टमीचा असतो। भक्तांकरिता दररोज सकाळी जन्माष्टमीची पहाट असते। कारण दररोज सकाळी ते पहाटे उठतात आणि देवाचं नाव घेतात, एकत्र बसून त्याला पुकारतात, त्याची आराधना करतात, वंदन करतात, त्याला पूजन करतात। तरीसुद्धा हा जन्माष्टमीचा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे निरनिराळ्या ठिकाणी। ज्या दिवशी भगवंताला स्मरण केलं जातं, पूजन केलं जातं, तो दिवस जन्माष्टमीचा असतो। आणि हे सर्व असूनसुद्धा एक दिवस एक तिथी अशी असते त्या दिवशी त्यांनी जन्म घेतलेला आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला हा कार्यक्रम त्या भावनेने साजरा करायचा आहे। तर जन्माष्टमी आपण कशी साजरी करतो? सगळ्यात प्रथम म्हणजे कीर्तन करून, भगवंत नामाचं कीर्तन करून। त्याच्यानंतर भगवंताला आपण या दिवशी अभिषेक करतो, पंचामृताने अभिषेक करतो। पंचामृत म्हणजे काय काय? दूध, दही, तूप, मध आणि साखरेचं पाणी। आणि त्यामध्ये काही लोक आपण सुद्धा फळांचे रस पण अर्पण करतो भगवंताला। दक्षिण भारतामध्ये नारळाचं पाणी पण अर्पण करतात आणि अनेक गोष्टी अर्पण करतात। तुळशीचं पत्र घालून भगवंताला आपण अभिषेक करतो। हा एक प्रमुख कार्यक्रम आहे, कारण भगवंताला अभिषेक हा खूप आवडतो। भगवंत ज्यावेळी जगात होते लहान बालक म्हणून, तर रोज यशोदामाई त्यांचा अभिषेक करायची, दररोज, फक्त जन्मदिवशी नाही। आणि जन्मदिवशी विशेष अभिषेक करायचे बलराम, कृष्ण या सर्वांचा। त्याच्यानंतर या दिवशी आपण काय करतो? सगळे लोक आपल्या घरून भगवंताला काहीतरी भोग बनवून आणतो, नैवेद्य, आणि भगवंताला अर्पण करतो। त्याच्यानंतर भगवंताच्या जन्माची किंवा भगवंताची जी कथा आहे, बालपणीची, वृंदावनातली, मथुरेतली, द्वारकेमधली किंवा हस्तिनापुरातली, किंवा कुठेही भगवंताने जे काय लीला केल्या आहेत त्यांच्या आपण चर्चा करतो। हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण भगवंत वास्तविकपणे त्यांच्या कथेच्या माध्यमातूनच प्रकट होतात। कुठच्याही व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती हवी असेल त्यांचे आपण गुणगान करतो, गुणगान ऐकतो किंवा त्यांची महिमा ऐकतो, त्यांची
त्यांचा गौरव ऐकतो आणि त्या गौरवातून, महिमेतून, त्यांच्या कथेतून आपण त्यांना ओळखतो, त्यांचा परिचय होतो, त्यांचं चरित्र जे काय ते आपल्याला माहीत होतं. म्हणून भगवंताच्या जन्माच्या दिवशी, उत्सवाच्या दिवशी कथा नाही केली तर तो व्यर्थ आहे. म्हणून ती कथा खूप आवश्यक आहे आणि ती कथा सर्व लोकांनी खूप मनोभावे ऐकणं पण आवश्यक आहे. कथाकार तर बोलणारच ना मनोभावे, तो वाचून येणार, प्रयत्न करणार, तयारी करणार, काय सांगायचं ठरवणार, पण श्रोत्यांनी ते अतिशय मनपूर्वक ऐकायला पाहिजे. कारण त्या कथेच्या माध्यमातून आपल्या कर्णरंध्रामधून आपल्या हृदयाच्या अंगणामध्ये भगवंत प्रवेश करत असतात आणि आपण जितक्या एकाग्रतेने ती कथा ऐकतो तितके ते आपल्या हृदयामध्ये स्थापित होतात किंवा चिरंतन निवास प्राप्त करतात. आपल्याला प्राप्त होतो त्यांचा चिरंतन निवास. ते तर आहेतच, पण आपण त्यांना जास्त स्मरण नाही करत, म्हणून ते आपल्याला अनुभव देत नाहीत. आणि सर्वात शेवटी म्हणजे त्यांचा जो महाप्रसाद आहे, चरणामृत आणि त्यांचा महाप्रसाद, त्यांना भोग लावलेला, तो आपण स्वीकार करतो. या काही प्रमुख गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टी आपण अतिशय मनोभावे करायच्या असतात. आमचे गुरु महाराज परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की हा जो उत्सव आहे हा एक कृतज्ञता उत्सव आहे. कृतज्ञता म्हणजे त्यांच्याविषयी धन्यवाद देण्याचा भाव. आपण अशा व्यक्तीचा जन्मदिवस साजरा करतो, त्यांचा गौरव करतो, जे आपल्याकरता वंदनीय, पूजनीय, आदरणीय आहेत, अशा व्यक्तींचा आपण करतो. तर ह्या त्या व्यक्ती झाल्या. आपण कोणाबद्दल बोलत आहोत? जगन्नियंता भगवंताबद्दल बोलत आहोत. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, ज्या सगळ्या सृष्टीचे ते निर्माते आहेत, सगळ्या देवी देवतांचे स्रोत आहेत, सर्व अवतारांचे स्रोत आहेत, त्यांच्यापासून सर्व सृष्टी निर्माण झाली. आपण पण त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहोत. अशा परमपुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवंताचं आपण उत्सव साजरा करत आहोत आणि त्यांचे आपण अनंत ऋणी आहोत. का ऋणी आहोत त्यांचे आपण? कारण आपल्याला त्यांनी हवा दिलेली आहे. एकदम मूलभूत बोलूया आपण, काय मोठ्या गोष्टी नका बोलूया. हवा दिलेली आहे, प्यायला पाणी दिलेलं आहे, खायला अन्न दिलेलं आहे, आपल्याला जीवन दिलेलं आहे, मनुष्य जीवन, बुद्धी दिलेली आहे, सगळं साधन दिलेलं आहे, शिकायला बुद्धी दिलेली आहे, नृत्य, गायन अशा कला उपजायला किंवा जोपासायला आपल्याला पूर्ण कला दिलेली आहे, सवलत दिलेली आहे, सुविधा दिलेली आहे. काय दिलेलं नाही सांगा? या जगात आपल्या जगाकरता, जगण्याकरता जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी भगवंतांनी दिलेल्या आहेत, ते पण मोफत दिलेल्या आहेत. आपल्याकडनं गव्हर्नमेंट टॅक्स घेते, वॉटर टॅक्स, पण भगवंत पाऊस जेव्हा पडतात तेव्हा टॅक्स नाही घेत आपल्याकडून. अशा प्रकारे आपलं सर्व अस्तित्व जे आहे या जगातलं ते श्रीकृष्णावरती अवलंबून आहे. आणि सगळे देवी देवता, शंकर भगवान, गणेश, कार्तिकेय, सूर्य, चंद्र, सर्वच त्यांना भजतात, त्यांची पूजा करतात. म्हणून ती त्यांच्याप्रती जाणीव असणे आणि त्या जाणीवेप्रती धन्यवाद देणे, त्याच्याकरता एक सुवर्ण संधी आहे. जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, रामनवमी अशा प्रकारचे जे उत्सव आहेत, वामन जयंती, खूप वर्षभरामध्ये खूप उत्सव येतात असे. त्यांचा उद्देश एकच आहे की त्यांची स्मृती व्हावी, स्मरण व्हावं, त्यांचा गौरवाची आठवण व्हावी आणि त्यांच्या सेवेची संधी मिळावी आणि त्यांना धन्यवाद करण्याकरता एक अवसर प्राप्त व्हावा. आणि भारतवर्ष आपलं किती महान आहे. याच्यामध्ये असं नाही, काही धर्मामध्ये फक्त एकच वर्षामध्ये एकच उत्सव असतो. बघा तुम्ही, नाव घ्यायची गरज नाही. आपला धर्म जो आहे सनातन धर्म इतका समृद्ध आहे. दर आठवड्यामध्ये एक उत्सव असतो आपला, निरनिराळ्या प्रकारचा. इथे नाही, दक्षिण भारतात कुठेतरी उत्सव चालू असतो. आता ओणम चालू आहे सध्या, आपल्याकडे नाही पण केरळामध्ये चालू आहे, दक्षिण भारतामध्ये. तर उत्सवप्रिय देश आहे आपला. आणि उत्सव कशाकरता असतो? आध्यात्मिक उन्नती करण्याकरता उत्सव असतो. उत्सव म्हणजे मनोरंजन नव्हे, त्यातनं मनोरंजन होतं, पण मनोरंजनाकरता उत्सव कोणी करत नाही. उत्सवाचा एकमेव उद्देश असतो आध्यात्मिक उन्नती, आणि ती केवळ आध्यात्मिक उन्नती उत्सवाचे अधिष्ठाता जे भगवंत आहेत त्यांच्याच माध्यमातून आध्यात्मिक उन्नती होत असते. उत्सव, आत्म्याची उन्नती, ऊर्ध्वगतीने प्रगती, त्याला उत्सव म्हणतात. आजकाल आपल्याकडे बघतो आपण उत्सवाचं बिभत्स रूप केलेलं आहे. केवळ स्वार्थापोटी, पैशाकरता, धंदा करून, बिझनेस करून, व्यावसायिकता आणून त्याच्यामध्ये सर्व
तो रस आहे तो काढून घेतलेला आहे. फक्त पैसे 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 सर्व ठिकाणी प्रत्येक उत्सवातून कसे पैसे कमवायचे ही वैश्य प्रवृत्ती आता उरलेली आहे. ब्राह्मण प्रवृत्ती संपलेली आहे. तर आपण आपल्या संस्थेमार्फत प्रभुपादांच्या अनंत कृपेने या उत्सवामागचा जो ब्राह्मणीय जो भाव आहे तो सर्व लोकांनी स्वीकारायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जन्माने ब्राह्मण नसू काय फरक पडतो. ब्राह्मण हा एक भाव आहे, एक प्रवृत्ती आहे, हा एक व्यवहार आहे, वागायची पद्धती आहे, संस्काराची पद्धती आहे, संस्कृती आहे. तर केवळ उत्सवाकडे वैश्य म्हणून धंदा म्हणून न पाहता भक्ती आणि भजन आणि पूजन म्हणून पाहावं, त्याला ब्राह्मण प्रवृत्ती म्हणतात. आणि ती प्रवृत्ती कोणीही घेऊ शकतो. जन्माने ब्राह्मण व्हायची काही आवश्यकता नाही. आणि जन्माने ब्राह्मण होऊन काय फायदा आहे. तर जन्माने ब्राह्मण होऊन जर कोणी सिगरेट उडत असेल, दारू पित असेल, मांस खात असेल आणि काही जप करत नसेल, काही यज्ञ करत नसेल, मंत्र म्हणत नसेल, तर अशा व्यक्तीला ब्राह्मण जन्म घेऊन काय फायदा आहे. त्याच्याऐवजी शूद्र म्हणून जन्म घ्यावा आणि श्लोक म्हणावेत, पठण करावं, याजन करावं, पूजन करावं, देवाचं नाव घ्यावं, कीर्तन करावं, कथा करावी. म्हणजे तो मनुष्य गुणकर्म विभाग अशा गुणाने ब्राह्मण होऊ शकतो. तो सांगायचा उद्देश असा आहे की उत्सवातली आध्यात्मिकता आपण घेतली पाहिजे. त्याकरताही हा उत्सव साजरा केलेला आहे. एवढी व्यवस्था का केली आहे की देवाची सेवा करायचा सामान्य व्यक्तीला अवसर मिळावा. अभिषेक सर्व तयारी आपण केलेली आहे, पण तुम्हाला फक्त हातात घ्यायचं आहे आणि अर्पण करायचं आहे. कोणीतरी लेक्चरची प्रवचनाची तयारी केलेली आहे, आपण फक्त मनोभावे ऐकायचं आहे. कोणीतरी व्यवस्थापन केलेलं आहे, त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे शांतपणे, सुसंस्कृतपणे. आपल्याला ठाऊक नाही आहे की आपल्या भगवंताला, श्रीकृष्णाला इथे येऊन जन्म घ्यायची काहीच गरज नाही आहे. का आपण कोण आहोत. आपण सर्व ती माणसं आहोत ज्या लोकांनी भगवंताचं धाम त्यांच्याशी विद्रोह करून ते सोडून स्वेच्छेने इथे स्वतंत्रपणे राहण्याकरता आपण इथे आलेलो आहोत. त्यांना सोडून आलेलो आहोत. म्हणजे आपल्या वडिलांना आपण त्याग करून, त्यांचं घर सोडून, त्यांचं आधिपत्य, त्यांचा आदेश सोडून आपण आलेलो आहोत. ही आपली स्थिती आहे. हा देह आपण धारण केला याचा अर्थ काय होतो की आम्हाला तुम्ही नको, आम्ही आमचं जगू, आपापलं आम्ही बघू, तुम्ही आमचा काय संबंध नाही, आम्हाला तुमच्या आधिपत्याखाली राहायचं नाही, तुमचं आदेश पालन नाही करायचं, आम्हाला स्वतंत्र जीवन जगायचं आहे असं म्हणून सांगून आपण सर्वजण इथे आलेलं पृथ्वीमध्ये. आणि इथे भगवंताला विसरून आपण सर्व काही ना काही करायचा प्रयत्न करत आहोत, सुख भोगायचा प्रयत्न करत आहोत. पण बाबा आणि आई कसे असतात, तुम्ही त्यांच्याशी भांडण करून निघून जा, ते तुम्हाला विसरत नाहीत कधीच. आपण काय म्हणतो, मी जाऊन रेल्वे स्टेशनावरती बूट पॉलिश करीन पण तुमच्याबरोबर राहणार नाही, आणि असं म्हणून आपण निघून जातो घरातून. तरी पण आईबाबा कसे असतात, दिवस रात्र खंत करतात. कुठे असेल, कुठे खात असेल, काय करत असेल, कुठे झोपत असेल, सुरक्षित असेल का नसेल, अशा अनेक विवंचनेमध्ये आईबाबा असतात. आणि मधून मधून प्रयत्न करत असतात, कोण काका, कोण मामा, कोण मित्र, कोण ओळखीचा, जा रे बाबा बघून ये, काय करतो आहे, सुखात आहे का, दुःखात आहे का, कष्ट भोगतो आहे, बारीक झाला आहे का, ठीक आहे का, कुठं झोपतो. मग ते म्हणणार की अरे कशाला करतोस हे, जाणारी माणसं त्यांच्या वतीने, तरी तो ऐकत नाही. खूप प्रयत्न करतात. मग काय करतात, स्वतः येतात एक दिवशी, अरे बाबा पुता माझ्या, झालं गेलं विसरून जा, चल घरी, इथे कशाला ते वडापाव खातो स्टेशनचा, घरी ये, पुरणपोळी खा, घरात राहा, चांगला, सगळं तुझंच आहे, मी गेल्यावर कोणाच्या नावावर करणार आहे, तुझंच आहे, चल परत जा. असं करतात की नाही. मी ओळखतो अशा अनेक आईवडिलांना. कधी कधी आईवडील धक्का मारून बाहेर काढतात, शिव्या घालून, पण लगेच ते त्यांना रात्री त्यांना झोप नाही येत, रात्री रडतात आणि मग जाऊन परत त्यांना बोलून घेऊन येतात. हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तर ही एक छोटी छोटी कुटुंबिक गोष्ट आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी त्यांना सोडून दिलेलं आहे आणि आपण इथे येऊन राहत आहोत. मग ते काय करतात, संतांना पाठवतात. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, आपले प्रभुपाद महाराज, असे खूप मोठे संत महाराष्ट्रामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यांना पाठवतात. ते त्यांच्या वतीने आपल्याला उपदेश करतात, अरे बाबा बस झालं आता, या चिमण्यांनो परत फिरा रे, किती दिवस भटकता, आता घरी चला, संध्याकाळ झाली आता. मग काय करतात, त्याच्यानंतर पुस्तकं पाठवतात, भगवद्गीता, श्रीमद भागवत, आणि आपल्या भक्तांकरवी ते
सांगतात लोकांना की असं असं आहे, या तुम्ही, फार छान आहे आपल्याकडे सगळं, तरी आपण बघत नाही. मग काय करतात भगवंत? स्वतः येतात. कधी राम म्हणून, कधी नरसिंह म्हणून, कधी वामन म्हणून, कधी मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, कधी वराह अवतार, कधी राम अवतार, कधी कृष्ण अवतार. त्याच्यामध्ये सुद्धा असं नाही की बाबा एकच रूप घेऊन पुन्हा पुन्हा येतात. विविध रूप करून विविध लीला करण्याकरता येतात. ह्या सर्व उपद्व्याप इतका खटाटोप कशा करता करतात? केवळ तुम्ही आणि आम्ही जागे होऊन पुन्हा त्यांच्या मार्गी लागावं, त्यांच्याकडे परत जावं, या एकाच भावनेने भगवंत एवढे कष्ट करतात. म्हणून म्हटलं, पुन्हा म्हणतो मी, त्यांना इथे यायची काहीही गरज नाही. कारण इथे आपण जितके आहोत ना, असंख्य आहोत आपण इथे, पण त्या असंख्याच्या कितीतरी पटीने असंख्य लोक त्यांच्याबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची सेवा करत आहेत, त्यांना समर्पित आहेत, त्यांच्या प्रेमात आहेत. त्यामुळे असं पण नाही बाबा की तिकडे कोणच नाही आहे, त्यांचं घर खाली आहे, सगळे लोक इथे आले त्यांना सोडून, मग त्यांना एकटं एकटं वाटतं म्हणून ते इथे आलेत. नाही सर, तसं नाही आहे. त्यांच्याकडे अनंत आपल्याहून श्रेष्ठ शुद्ध भक्त प्रेम करणारी माणसं आहेत, त्यांच्याकरता एकाग्रतेने समर्पित माणसं आहेत. पण 5 मुलगे असले आणि एक मुलगा घर सोडून गेला असला तरी आईबाबाचं मन त्या 5व्या मुलावरती असं सोडून गेलेलं असतं. आणि तो जेव्हा पुन्हा येतो तेव्हा आईबाप मोठी पार्टी देतात. आणि तेव्हा बाकी 4 काय म्हणतात? अरे आमच्या कधी तुम्ही एवढं कौतुक नाही केलं. आईबाबा काय म्हणतात? अरे तुम्ही 4 लोक माझीच आहात, तो गेला होता ना निघून, म्हणून त्याच्याकरता प्रेरणा देण्याकरता, त्याला आनंद देण्याकरता, आपण परत करण्याकरता म्हणून करतो सगळं. तुम्ही इथेच आहात, माझ्याच बरोबर आहात, माझ्या कुशीत आहात, तुमच्याकडे तर रोजचा उत्सव आहे, सगळं तुमचंच आहे. पण जो मूर्खपणाने निघून गेला आहे तो आता आलाय परत, म्हणून त्याच्याकरता हा उत्सव आहे. हे आईबाबांचं मन असतं. 10 जरी मुलं असली, पूर्वीच्या काळात होती, आमच्या घरात पण 10 मुलं, एक त्यातला निघून गेला ना तरी आईवडिलांचं मन राहत नाही, आईला जेवण नाही जात. 7-9 मुलं घरात जेवत आहेत, एक कुठेतरी बाहेर आहे तर आईला अन्न घास गिळता येत नाही. याला म्हणतात वात्सल्य. आणि ते आईचं वात्सल्य आहे. जगातल्या एका जन्माकरता जे आई बाबा त्यांचं वात्सल्य आहे, हे तर जन्मजन्मांतरीचे आपले पिता आहेत, जन्मजन्मांतरीचे. तुम्ही किडा मकोडा व्हा, पक्षी व्हा, मासे व्हा, आणि पक्षी व्हा किंवा मनुष्य व्हा, देवता व्हा, सर्व जन्मामध्ये तुमच्या बरोबर परमात्मा म्हणून ते साथ देत आहेत. असं कोणी मित्र असेल का? आपण त्यांना सोडून, त्यांचा विद्रोह करून, त्यांच्याशी बंड करून, दुसरा जन्म घेऊन इथे आलो, त्यांना विसरून आनंद घ्यायचा प्रयत्न करत आहोत, आणि ते तुमच्याबरोबर सतत असतात, अदृश्य रूपात हृदयामध्ये बसून वाट बघत असतात. कधी माझ्याकडे वळेल हा मनुष्य, हा जीव कधी माझ्याकडे पुन्हा वळून बघेल, त्याला कधी माझी पुन्हा आठवण येईल. तत्पर असतात ते, वाट बघत 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 संयमाने वाट बघतात. कर बाबा, तुला काय करायचं ते, मी आहे तुझ्याबरोबर, जेव्हा कधी लागेल गरज मी आहे तिथे बसलेलो, जेव्हा कधी वाटेल तेव्हा बघ माझ्याकडे वळून, मी तिथे तयार आहे तुझ्याकरता. ही भगवंताची भावना आहे. म्हणून हा उत्सव कृतज्ञतेचा उत्सव आहे. कारण आपल्याला आत्ता कळू लागलं आहे की आपण काय करत आहोत आणि आपल्याला काय करायला पाहिजे, आणि भगवंत आपल्याकरता काय करतायत याची जाणीव आपण जर कानामार्गे करून घेतली, ऐकून समजून घेतली, तर आपल्याला कळेल की भगवंत किती दयाळू आहे, त्यांना किती धन्यवाद देणं आवश्यक आहे की ते सर्व सुंदर जग, आध्यात्मिक जग, दिव्य जग सोडून ह्या जगामध्ये जेथे जन्ममृत्यू आहे, दुःख आहे, त्या जगामध्ये आपण इथे पडलेलो आहोत, त्या ठिकाणी ते येतात आणि लीला करतात. का? या रे, चला परत या, भगवंत म्हणतात आमच्याकडे परत या. त्याचं वर्णन करतात, माझ्याकडे काय काय आहे तिकडे, हे सगळं तुमचंच आहे. जे लोक नम्रपणे भगवंताचे भक्त बनतात, असं म्हटलेलं आहे की भगवंताचं धाम जे आहे ते त्यांचंच आहे, भगवंताचं नाही आहे. वडील कसे म्हणतात? जीवनभर कष्ट करतात, घर उभं करतात, काय काय प्रॉपर्टी, जमीन उभी करतात, बिल्डिंग उभी करतात, गाड्या उभ्या करतात, आणि जाताना काय करतात? सर्व मुलांच्या नावाने लिहून जातात. आणि जरी लिहून द्यायला विसरले, लगेच अचानक गेले, तरी कायदा काय म्हणतो? त्याचा पुढचा मुलगा कोण आहे वारस, त्याच्या नावावर ते आपोआप होऊन जातं ते. तर आईबाबा कष्ट कशा करतात? केवळ मुलांकरता करतात. लहान असताना वाढवण्याकरता कष्ट करतात, मोठं झाल्यावर त्यांच्या भविष्याची व्यवस्था करतात, आणि स्वतः जीवनभर झिजतात. आणि एक दिवशी गेले निघून, सर्व आपोआप मुलांच्या नावावर होतं. तर मुलांच्या नावावरती जेव्हा सर्व आपोआप व्हावं अशी आपली इच्छा असते, तर मुलांनी काय करायचं असतं? काय करायला पाहिजे? तुमचं मत काय आहे? जर वडिलांची, आईची प्रॉपर्टी तुमच्या नावावर व्हावी अशी तुमची इच्छा असेल, तुम्हाला काय करायला पाहिजे? सेवा करायला पाहिजे. एक बरोबर म्हणणं आहे. सेवा जरी करत नसेल तर काय करायला पाहिजे?
हां, एकच सांगायचं, येस सर. फक्त म्हणायचं हो बाबा, हो आई, मी सांगेन ते करीन. म्हणजे आज्ञा पालन करायचे. जे सेवा सेवा करणं म्हणजे तेच आहे. हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद महाराज या कथेमध्ये काय आपल्याला शिकतो? पुन्हा पुन्हा सांगत होते हिरण्यकशिपू, मी भगवंत आहे. कथा ही फार दुर्मिळ आहे, लक्षात ठेवा. रोज आपली जीवनामध्ये कथा असते का? आपण जर यूट्यूबवरती ऐकली तर ठीक आहे, आपली सवय आहे म्हणून. पण रोज कथा होते का? लाईव्ह कथा नाही होत. आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, कधी कधी जन्माष्टमी, कधी कधी रामनवमी. आणि ती पण 24 तास कथा नसते, 1 तास कथा असते. त्यामध्ये कथामध्ये वॉर्मअप होईपर्यंत आपलं लक्ष येतं ते असतं. मध्ये काय 10 मिनटं ऐकतो, परत 20 मिनटं आपलं लक्ष. मग अशी घंटी वाजली तर काय होतं? काहीच कळत नाही. मग लिंगच तुटते आपली. माझी पण तुटू शकते. काय बोलत होतो मी तुम्हाला? काय सांगत होतो? हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद. हिरण्यकशिपू काय सांगत होता? मी भगवंत आहे, माझं नाव घ्या, माझा मंत्राचा जप करा. ओम नमो हिरण्यकशिपाय, भगवते वासुदेवन, ओम नमो भगवते हिरण्यकशिपाय. तर प्रल्हाद म्हणते, बाबा तुम्ही भगवंत नाही, भगवंत कृष्ण आहेत. तुम्ही सर्व त्याग करून वनात जा, वृंदावनात जा, त्यांची भक्ती करा. तत्साधु मन्ये सुरवर्य देहिनाम श्रवणम कीर्तनम विष्णू. असं त्यांनी भगवंतांनी प्रल्हादांनी पिताजीला उपदेश केला. आणि त्याचे पिताजी 3 लोक चे सम्राट होते. म्हणजे स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळलोक सगळ्यांचे सम्राट होते. 3 लोकांचे 14 भुवन. तर त्या 14 भुवनांचं राज्य जे आहे, 14 लोकांचं राज्य जे आहे ते बाबाकडे आहे. आणि ते त्याला अनायासे प्राप्त होणार आहे. फक्त येस बाबा एवढंच म्हणायचं आहे. तुम्ही म्हणता तुम्ही भगवंत आहात? ओके, येस बाबा तुम्ही भगवंत आहात. तुमचं नाव घेऊ? हां, तुमचं नाव घेतो. येस येस पप्पा एवढं म्हटलं असतं तर प्रल्हाद आपोआपच त्या 3 लोकांचे स्वामी बनले असते, वारसा हक्काने, कष्ट न करता, युद्ध न जिंकता वगैरे सुद्धा. पण त्याने तसं नाही केलं, कारण ते खरं नव्हतं ना, खोटं साम्राज्य होतं. आणि त्या त्रिलोक विजयी हिरण्यकशिपूचा भगवंतांनी येऊन वध केला नरसिंह रूपामध्ये. आणि खऱ्या अर्थाने पूर्ण विश्वाचे मालक बनले प्रल्हाद. म्हणजे असत्याचा धिक्कार करून, सत्याचं पालन करून, सत्याचे समर्पित होऊन शेवटी प्रल्हाद आपोआप त्याचे राजा बनले 14 लोकांचे. तर मी इथे का सांगत आहे? आई वडिलांची प्रॉपर्टी तुमच्या नावावर व्हावी तुमची इच्छा असेल, फक्त त्यांच्या मनाप्रमाणे वागा, त्यांना हो बाबा असं म्हणा. म्हणजे आज्ञाधारी व्यक्ती बना. त्याच कायद्याने, त्याच नियमाने आपण जर भगवंताच्या कायद्याला, भगवंताच्या आदेशाला हो म्हणून पालन केलं तर आपोआपच आपण भगवंताच्या धामाचे धनी होतो. भगवंत स्वतः त्याचे धनी आहेत, परंतु ते जसे पिताजी सगळं धन आपल्या मुलाला देऊ इच्छितात, आपल्या मुलांना देऊ इच्छितात, तसेच भगवंत पण आपल्या प्रिय भक्तांना त्यांचं धाम देऊ करतात. तर बाप कसा म्हणतो की जे काय माझं आहे सगळं तुझं आहे, तसं पण भगवंत पण तेच म्हणतात, ते सगळं तुमचंच आहे, तुमच्याच करता आहे, तुम्ही कुठे आहात, या माझ्याकडे. आणि हे सांगण्याकरता ते पुन्हा पुन्हा निरनिराळे रूप बदलून येतात. हे सांगण्याकरता भगवंत पुन्हा पुन्हा येतात, निमित्त बनून येतात. कधी रावणाचा निमित्त बनून येतात, कधी कंसाचा निमित्त घेऊन येतात, कधी हिरण्यकशिपू, कधी हिरण्याक्ष, कधी बली महाराज, कधी कोण. म्हणून आपण त्यांचे ऋणी असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण भगवंतांच्या भक्ताचे पण अत्यंत ऋणी असायला पाहिजे. आणि त्यांची पण आठवण करून त्यांना पण धन्यवाद द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ, देवकी मातेने जर इतका त्याग केला नसता, इतके कष्ट, इतकी हाल अपेष्टा सहन नसते केली, तर भगवंत आले असते का? कारण ते 8वा पुत्र म्हणून येणार होते. ते 6 पुत्रांचा वध पण त्यांनी सहन केला. का? तर भगवंतांनी वादा केला होता ना की तुमच्या 8व्या पुत्रात मी येणार आहे, 8वा पुत्र म्हणून मी येणार आहे. आपण करू शकलो असतो का? आपण काय बघितलं असतं, अरे एक जन्म झाला मुलाचा, त्याचा वध झाला, बाबा आता नको, आता मी मुलंच जन्म देणार नाही. सगळा सोपा उपाय काय आहे की जर माझ्या डोळ्यासमोर माझ्या एका मुलाचा वध झाला असेल माझ्याच भावाकडून, आणि तो पुन्हा करेल अशी शक्यता असेल,
तर मी मुळीच पुढच्या मुलाला जन्म देणार नाही. तू पण सुखी राहा, माझा भाऊ जो आहे तो कंस मामा, आणि आम्ही पण सुखी राहू, आम्हाला पण त्रास नाही, तुला पण त्रास नाही. मग तरीसुद्धा देवकी आणि वसुदेवाने का पुन्हा पुन्हा जन्म दिला दरवर्षी, आणि का पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर मुलांचा वध पाहिला? कारण निस्वार्थी होते. आपण दुसऱ्यांचं भलं केव्हा करतो? आपण जेव्हा ओके आहोत तेव्हा दुसऱ्यांचं भलं आपण करू शकतो, पण स्वतःला कष्ट आणि त्रास असताना कोणी इतरांचं भलं करायला जात नाही. म्हणून देवकी आणि वसुदेव यांना धन्यवाद करणं आवश्यक आहे. त्यांनी स्वतःला काही लाभ नाही, केवळ कष्ट कष्ट आणि कष्ट, आईच्या समोर मुलाच्या वधाचे बघायचे कष्ट, हे सहन करून त्यांनी दरवर्षी बालकाला जन्म दिला. आणि मग शेवटी 8व्या बालकाच्या रूपात कृष्ण आले. आणि त्यांनी का केलं की विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी त्या मुलाला जन्म देण्याकरता इतके सारे कष्ट सहन केले. पूर्ण विश्वाकरता भगवंत प्राप्त व्हावे, त्यांची लीला प्राप्त व्हावी, त्यांचं नाम प्राप्त व्हावं, त्यांची कथा प्राप्त व्हावी, विश्वाचं कल्याण व्हावं भगवंतांच्या आगमनाने, म्हणून देवकी वसुदेवाने इतका त्याग केला, इतके कष्ट सहन केले. याचा अर्थ असा होतो की भक्तांच्या त्यागाशिवाय, भक्तांच्या समर्पणाशिवाय भगवंत प्रकट होत नाहीत. आणि भगवंत पण परम दयाळू आहेत, कारण त्यांना काहीही गरज नसताना पुन्हा पुन्हा ते जेलमध्ये लोकांना, कैदी लोकांना भेटायला येत असतात. कैदीमध्ये कधी प्रधानमंत्री येतात, कधी राष्ट्रपती येतात, कधी कोणी मंत्रीसंत्री येतो, तर तो कैदी नसतो, तो बाहेरनं आलेला अधिकारी असतो. तो बघायला येतो की बाई काय चाललंय सगळ्या कैद्यांचं, सगळे सुधारले की नाही सुधारले, बाहेर जाण्यायोग्य बनलेत का कोणी, त्यांना 6 महिने डिस्काउंट द्या आणि मुक्त करा जर योग्य असतील तर सुधारले असतील तर ना बाहेर पाठवून द्या. गव्हर्नमेंट जेल का बांधते की गुन्हेगार सुधारावा आणि सामान्य नागरिकाप्रमाणे बनावा आणि बाहेर राहण्याचा योग्य बनावा, म्हणून ते एक जेल ठेवले आहे. तिकडे खडी फोडले की सुधारतो आणि मग बाहेर पुन्हा गडबड नाही करत. तसंच हे देवाने आपली जेल बनवलेली आहे आपल्याकरता, जन्म मृत्यूची जेल. मग ते पुन्हा पुन्हा काय येतात, जर कोणी आता इथे राहून सुधारलं असेल, त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, उपरती झाली असेल, आपली चूक उमगली असेल, भगवंताची इच्छा झाली असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावं, आपण तुम्हाला डिस्काउंट देऊन टाकू, जास्त जन्म काढायची गरज नाही. अशा पद्धतीने देवकी आणि वसुदेवाचा आपल्याला धन्यवाद करणं आवश्यक आहे. आणखीन एक गोष्ट ध्यानात द्या, देवकी वसुदेवाने इतके कष्ट भोगले, कारागृहात राहिले, चांगले सद्गृहस्थ संत पुरुष आणि संत स्त्री असून देखील त्यांनी कारागृहात किती वर्ष काढली. पण त्यांनी तुम्हाला कधी आठवतं का कंप्लेंट केली कधी भगवंताकडे? भगवंत आले आणि त्यांनी लगेच गाऱ्हाणं मांडलं, तुमच्याकरता आम्ही किती कष्ट केले, तुम्ही इथे यायला पाहिजे म्हणून आम्ही किती कष्ट भोगले, असं कधी कंप्लेंट कधी केली का? म्हणून संत लोक महान असतात, ते कष्ट भोगतात पण कधी तक्रार नाही करत, कधी गाऱ्हाणं मांडत नाहीत. एवढं देवकी वसुदेव महान आहेत की 6 मुलांना डोळ्यासमोर ठेचून मारलं, दगडावरती आपटून मारलं, लगदा करून मारलं, खून आणि म्हणजे रक्त आणि मांस याचा लगदा करून तान्ह्या बाळाला मारलं 6 वेळा, एकदा पण नाही. एक पण मृत्यू इनफ आहे आईला जीवनभर वेडं करण्याकरता. होऊ शकते आई वेडी होऊ शकते ते लगदा बघून मुलांचा. तो मामा कंस जेव्हा ती देवी निघून गेली ना हातात ना, 8वं पुत्राच्या ऐवजी पुत्री आली ना, पण तो म्हणाला की मी चान्स घेणार नाही, काय माहिती हा कोण असेल, की ही कोण बदली आली, रूप बदलून आली असेल, म्हणून त्यांनी म्हटलं मी चान्स नाही घेणार, तिलाही मारणार. पण ती तर महायोगमाया होती, निसटली हातामध्ये, आकाशामध्ये गेली, अष्टभुजा रूप धारण केलं तिने. तेव्हा याला खूप पश्चाताप झाला, अरे रे 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 बाप रे, त्या देवीने मला धमकी दिलेली आहे, तुला मारणारा दुसरीकडे कुठेतरी जन्माला आलेला आहे, विनाकारण बहिणीला त्रास देणं बंद कर, अशी धमकी दिली वरून. तर तो बरोबर घाबरला, अरे मी एवढा प्रयास केला, एवढे 6 मुलांना मारलं, 7वा मुलगा गर्भपात झाला म्हणे असं म्हणतात, आणि 8वा मुलगी निघाली, तर ते मला मारणारे गेलं कुठे मला कळेच ना. आणि सगळं एवढं मी मेहनत केली त्यांना मारण्याकरता, पण ते हातात सापडलेच नाहीत, आणि उगाच माझ्या बहिणीला मी त्रास दिला. आणि त्याला पश्चाताप झाला. देवीची धमकी ऐकल्याबरोबर आपल्या बहिणीच्या पायाशी पडला तो, देवकीच्या, आणि म्हणजे देवकी माझी बहीण आहेस तू, मला माफ कर, मला माहीत नाही माझ्या हातून काय घडलं. अरे आपण काहीच करत नसतो,
काळाच्या हातामध्ये आपण एक कठपुतली आहोत. काय म्हणतात मराठीमध्ये? पुत्तलिका. हां, बाहुली आहोत. हां हां, कळसूत्री बाहुली आहोत. आपण काय करतो? आपल्याकडून काळ करून घेतो. मी करता नाही, काळाने माझ्या हातातून तुझ्याकरता काही गुन्हा करून घेतलेला आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये गुन्हेगार नाही आहे, असा मोठा सिद्धांत ऐकवतो आणि पण माफी मागतो की मला माफ करतो. अशा वेळी जर आमच्यापैकी कोणी जर देवकी असतं, अशा वेळी विचार करा की आपण देवकी आहोत. आपल्या 6 मुलांचा वध या दुष्ट भावाने केलेला आहे आणि आत्ता तो या क्षणी नम्र होऊन पायाचे लोळण घेतोय, तर आपण काय करायला पाहिजे असं तुझ्या मनात विचार येईल. सांगा ना, काहीतरी सांगा. तू सांगा. तुमच्या 6 मुलांचा वध केला त्या माणसाने आणि आता तो बरोबर त्या क्षणी नम्र होऊन पायाचे लोळण घेतोय आणि विनंती करतोय, तर तुम्हाला काय करावं असं वाटेल? मला असं वाटेल की तोंडावर एक मस्त लात मारावी, अनेक लाथा माराव्या. अशी संधी पुन्हा येणार नाही. प्रतिशोध घेण्याकरता, बदला घेण्याकरता ही संधी जी आहे पुन्हा कधी येणार नाही. मारून घ्या तोंडावर लाथा, त्याच्या डोक्यावर लाथा मारून घ्या. पण याच्यापैकी कुठचंही कार्य देवकीने केलं नाही, तर तत्क्षण माफ केलं. कारण ती संत आहे, सामान्य मनुष्य नाही आहे. सामान्य मनुष्य बदला घ्यायचा विचार करतो, प्रतिशोध घ्यायचा विचार करतो, क्रोध मनात ठेवतो, दुःख मनात ठेवतो, हां, नकारात्मक भावना मनात ठेवतो. तर देवकीला शक्ती कुठनं प्राप्त झाली? इतका तिच्यावरती अत्याचार केलेला मनुष्य तिच्यासमोर नम्रतेने लोळण घेतोय आणि विनंती करतोय, माफ कर, माफ कर. तर तिला ती शक्ती कुठून आली क्षमा करायची? हा पण एक प्रश्न आहे ना. कारण ती पण एक बाई आहे, एक आई आहे. ती कितीतरी महान संत असली तरी ती आई आहे. तिच्यासमोर मुलाचा वध झालेला आहे 6 मुलांचा. याचं कारण म्हणतात आचार्य आपण सांगतात, गुरुजन सांगतात की तिला काहीच तासांपूर्वी भगवंताचं दर्शन झालं होतं कारागृहामध्ये. 8व्या पुत्राच्या रूपामध्ये स्वतः भगवंत चतुर्भुज नारायण स्वरूपामध्ये त्यांच्यासमोर प्रकट झालेले आहेत. मध्यरात्रीच्या काळामध्ये, श्रावण वद्य अष्टमी, मध्यरात्रीची वेळ, बुधवारचा दिवस, रोहिणी नक्षत्र, हर्षण योग, वृषलग्न, अशा सुंदर वातावरणामध्ये त्या काळ कोठडीमध्ये भगवंतांनी खूप सुंदर रूपात दर्शन दिलं. श्रीमद भागवतामध्ये त्याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. कसे भगवंत होते, असे कुरडे कुरडे केस असे खांद्यावरून वाहत आहेत. कमळाच्या पत्राप्रमाणे त्यांचे नेत्र होते, चाफे कळीप्रमाणे त्यांचे नाक होतं, बिंबाच्या फळाप्रमाणे त्याचे ओठ होते, डोक्यावरती वैदुर्य मणीचा मुकुट होता, गळ्यामध्ये वनमाला वैजयंती माला होती, श्रीवत्स चिन्ह होतं, कौस्तुभ मणी होता, पितांबर हजारो सूर्यांप्रमाणे त्यांच्या शरीरावर चमकत होतं, हातात शंख चक्र पद्मगदा, असं दिव्य स्वरूप जे तपस्वी लोकांना पण दुर्लभ आहे, योग्यांना दुर्लभ आहे, ज्ञानी लोकांना दुर्लभ आहे, कर्मकांडी लोकांना दुर्लभ आहे. हजारो प्रकारचे हजारो जन्म करून योग करणाऱ्या लोकांना त्याचं नखाचं पण दर्शन होत नाही. असे सर्व सुंदर भगवंत त्या काल कोठडीमध्ये प्रकट झाले. आणि जेव्हा भगवंताचं दर्शन होतं त्यावेळी मनात माणसाच्या कुठचंच जुनं दुःख, बदल्याची भावना, क्रोध, हिंसा, द्वेष अशा प्रकारची कुठचीही भावना मनात टिकू शकत नाही. अगदी जुने आपले विरुद्ध केले गेलेले अपराध, त्याचं दुःख पण मनात राहू शकत नाही. सगळे जे नकारात्मक भावना आहे त्या नष्ट होतात आणि फक्त त्या हृदयामध्ये माणसाच्या काय उरतं? दया, करुणा, प्रेम एवढंच उरतं. प्रयत्न करूनही जुनी आठवण राहत नाही. इतकं ते भावविभोर करणारं दर्शन आहे, आपल्या आत्म्याला व्याप्त करणारं दर्शन आहे. एकाग्रतेने भगवंताची कथा ऐकावी. जे रूप बघितल्यानंतर मनामध्ये कुठचीही नकारात्मक भावना जागी राहत नाही, प्रयत्नपूर्वक पण राहत नाही, जुन्या आठवणी पण नष्ट होतात. आणि आपला आत्मा जो आहे तो समजा एखादा कप असेल किंवा एखादं पात्र असेल, तो केवळ प्रेम, करुणा अशा सुंदर भावनेने संपृक्त होतो तो. तर जेव्हा तो पायाखाली पडलेला आहे आणि लोळण घेतो आणि विनंती करतोय, त्यावेळी देवकीच्या मनामध्ये काय ताजं होतं? आठवण भगवंताची, की काहीच तासापूर्वी त्यांनी जन्म दिला, त्यांनी जन्म घेतला, दर्शन दिलं, संवाद केला, आपण त्यांच्याशी संवाद केला. ते म्हणाले तुमचा मी पुत्र आहे. ते म्हणाली मी तुझी आई आहे, मला तुला स्तनपान करायचं आहे, दूध पाजायचं आहे, लहान मूल घेऊन ये म्हणून ये.
मग त्या चतुर्भुज भगवंतांनी लहान मूल घेऊन दर्शन, म्हणजे रूप बदललं आपलं, 2 भुजावाले झाले ते. वैकुंठ रूप जे आहे ते सोडून दिलं आणि एक तान्हं बाळ बोलून आईच्या कुशीत गेले आणि आईचं स्तनपान केलं देवकीचं. तो अनुभव पण त्याला आठवण होता काही तासापूर्वीचा. असे किती प्रकारचे आनंद, दर्शनाचा आनंद, त्यांच्या देहाचा सुगंध त्यांच्या नाकातून त्यांच्या शरीरात प्रवेश करत होता. त्याचा दिव्य आनंदाचा अनुभव घेतला, त्या सुगंधाचा, त्या प्रकाशाचा अनुभव घेतला. ज्या काळ कोठडीमध्ये देवाच्या शरीरातून निघालेला तो प्रकाश आहे ते पण त्यांनी अनुभव घेतला. तिसरा चौथा मार्ग संवाद केला भगवंताशी. ते बोलले, हे बोलले त्यांच्याशी, यांनी प्रार्थना केली, त्यांनी ऐकली, त्यांनी प्रतिसाद दिला, त्यांनी आशीर्वाद दिला, त्यांनी आदेश दिला. मग आई म्हणाली, मला खूप अजूनही भीती वाटते, तुला कदाचित कंस येऊन मारेल, तर हे रूप सोडून दे आणि लहान बाळ येऊन माझ्याकडे कुशीत ये, मला दूध द्यायचं आहे म्हणून. भगवंत झाले त्या आकाराचे, आईच्या इच्छेप्रमाणे आईच्या कुशीत गेले आणि स्तनपान केलं. आणि कुठच्याही मातेला जेव्हा बाळ स्तनपान करतं तेव्हा किती परमानंद होतो. हे तर भगवंत स्तनपान करत आहेत, जीवन धन्य करत आहेत त्या आईचं. आई नाही ती जीव आहे एक ना, आपण कसे जीव आहोत तसे वसुदेव देवकी पण जीव आहेत. पण त्यांना आई बाबा बनवून भगवंताने जन्म घेतलाय, त्यांचा पुत्र बनायचं भाग्य दिलं त्यांना. अशा प्रकारचे अनेक अनुभव त्यांना दिव्य 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 भारावून टाकणारे अनुभव त्यांना झालेले आहेत. निमित्त काय? आपल्या सगळ्यांचं कल्याण करायचं निमित्त आहे, म्हणून त्यांचे पुत्र म्हणून ते आलेले आहेत. आणि बघा तुम्ही, त्यांनी त्यांना एवढं कष्ट करून जन्म दिला, त्या अनुभवामुळे त्याने कंसाला दोघांनी तत्काळ क्षमा केली. असं वर्णन दिलंय भागवतामध्ये की वसुदेवाने त्याला सांत्वन पण केलंय, अरे कंसा तू नको दुःख करूस, ठीक आहे, झालं गेलं विसरून जा, तू सुखाने राहा, आम्ही सुखाने राहतो. काय मनात किंतु परंतु, काय आठवण नाही, काय राग नाही, कसाच काही नाही. आणि बघा तुम्ही, एवढे कष्ट भोगले आणि किती काळ सहवास लावला भगवंताचा. एकदा स्तनपान आणि काही वेळेचा संवाद, त्याच्या पलीकडे काही नाही. भगवंत काय बोलले, मला आता टोपलीत टाका, टोपलीत घ्या आणि सोडून या गोकुळामध्ये. त्याच दिवशी पहाट व्हायच्या आधी जाऊन सोडून आले पण परत. आईवडिलांना सुख काय असतं सांगा तुम्ही मला. अरे मूल रोज दूध पिणार, 10 वेळा दिवसात दूध पिणार, त्याचा एक वेगळा आनंद असतो. त्याचं ते रडणं, त्याचं ते आंघोळ घालणं, त्याला सजवणं, त्याला पावडर लावणं, त्याला टिटी लावणं, मोठं करणं, त्याचं हवं नको ते बघणं, त्याला संगोपन करणं, संस्कार देणं, मोठं करणं, त्याचं ते बालपणाचा आनंद घेणं, तसं किती किती आपण गोष्टी बनत असते आपलं बाळ का हवं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्या मनात असतात. आपलं मातृत्व, आपलं पितृत्व जे आपल्याला आहे आपल्याकडे, ते संतुष्ट करायची आपल्याला इच्छा असते. आणि एवढे कष्ट करून आपल्याला भगवंत लाभले. सहवास कधी लाभला? काही काळ फक्त, आणि लगेच गेले गोकुळामध्ये. आणि तिकडे 10 वर्ष 11 वर्ष आईकडे, तिकडे दुसरे आईकडे राहिले. आणि सगळं बालपणाचा आनंद तिकडे दिला आणि मोठे होऊनच परत आले मथुरेला. सगळा आनंद बाळपणीचा जो आहे तो यशोदा आणि नंद महाराजांना दिला. हा पण एक त्याग आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ 100% सिद्ध होतं की त्यांनी इतके कष्ट भोगले केवळ आपल्याकरता, की त्यांच्या लीला जगात प्रकट व्हाव्यात, त्यांनी लीला कराव्यात, आपला उद्धार सगळ्यांनी आपण करून घ्यावा त्यांच्या कृपेने, त्यांना कृपा करायचा अवसर मिळावा आणि त्यांच्या कृपेने जगाचा उद्धार व्हावा. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां, संतांचं कल्याण व्हावं, दुष्टांचा नाश व्हावा, पृथ्वीचा भार कमी व्हावा, पृथ्वीमध्ये आनंद प्राप्त व्हावा, सगळ्यांना मुक्ती प्राप्त व्हावी, राक्षसांचा वध होऊन त्यांना पण मुक्ती व्हावी आणि इतरांनी भक्ती करून त्यांची पण मुक्ती व्हावी, अशा प्रकारचं काम करण्याकरता भगवंत येतात. पण भक्तांच्या माध्यमाशिवाय भगवंत येऊ शकत नाही, ना येऊ इच्छित. म्हणून भक्त संत जे आहेत, वैष्णव संत, ते फार महान आहेत, कारण ते स्वतःला झिजवून लोकांचं कल्याण करतात. चंदन कसं असतं? स्वतः झिजतं पण जगाला सुगंध देतं. त्या चंदनाप्रमाणे भक्त असतात. स्वतःला काही नको मिळू देत, स्वतःला झिजवतील आणि त्यांना भगवंत प्राप्त होतील अशी ती व्यवस्था करतात आपल्या जीवनातून. तुम्ही कोणाचं उदाहरण घ्या. म्हणून हा पुन्हा पुन्हा कृतज्ञता, धन्यवाद व्यक्त करण्याकरता दिलेला उत्सव आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे.
या ज्या कथेमध्ये भगवंताच्या अवतारामध्ये किती किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 8वा पुत्र म्हणून भगवंत आले, लहान बाळ झाले, आदेश दिला घेऊन जा मला तू गोकुळामध्ये. त्या क्षणी त्यांच्या अंगावर साखळ्या होत्या, निघणं शक्य नव्हतं. घट्ट टाईट बांधलेल्या साखळ्या होत्या. 7 दरवाजे होते कैदेतून बाहेर पडण्याकरता, ते सगळे लॉक होते. कडा पहारा, डोळ्यात तेल टाकून सैनिकांचा. आवाज आला की मुलाचा लगेच साहेबांना सांगायचं जाऊन की नवीन मुलं आलं आहे. तात्काळ एकही क्षण न दवडता. तर काय झालं, भगवंताची इच्छा झाली, भगवंताची आज्ञा पालन करायची इच्छा निर्माण झाली की हो मी करणार. लगेच साखळ्या पडल्या, दरवाजे उघडले तात्काळ. आणि ते जेलच्या बाहेर पडले तर कुठे पडले, यमुने किनारी आले सरळ. तिथे काय अवस्था आहे, घनघोर वर्षा होत होती, घनघोर. पुन्हा विचार करा, जर मी असतो तिथे, माझ्या आता ते बाळ सुंदर बाळ असेल आणि मी घेऊन चाललो आहे आणि बाहेर पडल्यावर कळलं अरे आता इकडे मला वाटतं की जाऊ बाहेर. आणि बाहेर गेल्यावर लगेच कळलं की धुवाधार पाऊस पडतोय. तर मी काय करणार, लगेच युटर्न करून आत पण येणार. म्हटलं पाऊस थांबू दे मग जाऊ. छत्री आहे सगळं आहे, पण पाऊस किती आहे, एवढा भयंकर पाऊस आहे, थोडं थांबून जाऊ. ते नाही थांबले, का त्यांना आदेश होता की तत्काळ मला सोडून ये. आता पाऊस पडतोय, जायची इच्छा त्यांची तशीच आहे. त्यांनी काय पुनर्विचार नाही केला, जात राहिले. मग काय झालं माहिती आहे तुला, अनंत शेष आपले 1000 फण घेऊन त्यांनी त्यांना छत्री दिली अशी वरून. त्यांना माहीत नाही असं, पण मागून असे अनंत शेष आपला फणा उभारून असे छत्री आणि त्यांच्या मागोमाग चालतायत. त्याचा अर्थ काय होतो, जेव्हा आपण भगवंताची सेवा करण्याचा निश्चय करतो कठीण प्रसंगात सुद्धा, तेव्हा अनंत शेष आपल्याला आधार देतात, सहायता करतात, आपल्या मागे 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 असतात. सुरक्षा आणि अनुकूल स्थिती निर्माण करण्याकरता, कष्ट निवारण करण्याकरता. त्याच्या पुढे बघा, यमुना अशी वरती 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 येते, तरी विचार करता आला असता संध्याकाळी जाऊ, परत थांबल्यावर पाऊस जाऊ, तेव्हा पाणी जेव्हा ओसरेल तेव्हा जाऊ. पण आदेश काय होता, आताच जायचं आहे. म्हणून पाण्यात पण शिरले आणि पाणी वरती 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 आलं, छातीवर आलं, गळ्यात आलं, डोळ्यात नाकाच्या वरती गेलं. तेव्हा ते कोयलो कोयलो, त्यांनी बाळ पाण्यात पडलं, एवढं पाणी चढलं. म्हणजे काही काही क्षणात गोष्टी घडल्या. असं काही नाही आपण बघतो हळूहळू जातोय मग परत मागे होतोय, असं काही नाही. भगवंताचा पायाचा स्पर्श होता क्षणी यमुनेने रस्ता दिला. इतक्या घनघोर वर्षामध्ये, पावसामध्ये, इतक्या तुफानी म्हणजे पूर आलेल्या नदीमध्ये सुद्धा रस्ता निर्माण झाला, कोरडा असं चहूकडे पाणी, आणि त्यातून मधून ते निघून गेले आणि पुन्हा पाणी एकत्र झालं. असा चमत्कार केव्हा होतो, जेव्हा भक्ताच्या मनामध्ये भगवंताची आज्ञा पालन करण्याची तीव्र इच्छा असते आणि तो प्रयत्न करतोय, आपला सोडायचं नाही, मला करायचंच आहे, त्याच वेळेस चमत्कार घडतात. सारे पहारेदार झोपून गेले, जे डोळ्यात तेल घालून पहारा करतायत, कधी चुकत नाहीत. 24/7 3 शिफ्टमध्ये पहारा देत आहेत ते. योगमाया जी आहे तिच्या प्रभावामुळे सर्व पहारेकरी झोपू गेले. यमुनेने रस्ता दिला, भगवंताने पादस्पर्श दिला यमुनेला. जन्म देता क्षणीच, जन्म घेतल्या क्षणी भगवंताने यमुनेच्या पाण्याला चरणामृत बनवलं, तत्काळ उडी मारून त्याच्यामध्ये आंघोळ करून. तिथे पोचले, तिकडेही सगळे गाढ, यशोदा पण, नंद महाराज पण, सगळे ग्वालबाल, सगळ्या गोपी, रोहिणी, सर्व गाढ. कोणालाच ठाऊक नाही कोण आलं कोण गेलं, किती मुलं झाली काय माहीत नाही त्यांना. याने आदेश पूर्ण केला, परत आले, तेव्हाही पुन्हा यमुना दुबंगली. रस्ता दिला आणि परत गेले. कधीपर्यंत परत गेले, आत गेले ते दार बंद झालं, पुढे आत गेले दुसरं दार बंद झालं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं दार बंद झालं आणि आत गेले आतल्या कक्षामध्ये, त्यांच्या जेलच्या कक्षामध्ये. त्या अंगावर साखळ्या पण आल्या. तोपर्यंत हे बाळ जे घेऊन गेले ते पण नाही रडलं, तिकडची बाळं पण नाही रडली, तिकडचं बाळ घेतलं ती बाळ पण रडलं नाही. आत जाऊन नंतर प्रथम रडलं बाळ, आणि तेव्हा कंस आला. त्याच्या पुढच्या कहाणीत पण ठाऊक आहे, कंस आला, त्याच्या हातात ती बाळ मुलगी सटकली, आकाशात गेली, देवी बनली, धमकी दिली, कंस एकदम पायाशी पडला आणि पहाटे इथे जाग आली. किती सुंदर घटना आहेत बघा तुम्ही.
प्रकृती जी आहे ती भगवंताच्या स्वागताकरता नटलेली आहे. रात्री कमळं खेळलेली आहेत. अष्टमीचा अर्धा चंद्र जो आहे तो पूर्ण झालेला आहे. रात्रीच्या वेळी पक्षी सुंदर किलरव करत आहेत. मध्यरात्री कधी कोणी यज्ञ करतं का? तर मध्यरात्री भगवंताच्या जन्माच्या प्रभावामुळे सगळे ऋषीमुनी ज्यांनी त्यांना कंसाची आज्ञा होती, खबरदार यज्ञ कराल, देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाच्या नावाने आहुती अर्पण नाही करायची, यज्ञ नाही करायचा, मंत्र नाही म्हणायचा, काही सेवा नाही करायची, अशी प्रचंड भयंकर आज्ञा होती. त्यामुळे सगळे लोक साधू लोक यज्ञ करायचं विसरून गेले होते. ते साधू मध्यरात्री निर्भय होऊन मंत्रोच्चारण करून अग्नी प्रज्वलित करून त्यात आहुती अर्पण करतायत. निर्भय होऊन आनंदी होऊन सगळे देवता आकाशातनं पुष्पवर्षाव करतायत. मथुरेवर करतायत, कंस नगरीवर करतायत, यमुनेवर करतायत आणि गोकुळात पण करतायत. अशा प्रकारे प्रकृतीचे 6 ऋतू एकाच वेळी सज्ज होऊन तिथे आपलं बेस्ट परफॉर्मन्स देत आहेत. त्यांच्याकडे काय बेस्ट आहे ते एकाच वेळी प्रस्तुत करतायत. स्वागता करता कमळ का खेळली आहेत? कारण लक्ष्मीदेवीला भगवंताने पाठवलं आहे तिकडून, गोकुळात जा, उद्या माझा जन्मोत्सव साजरा करायचा आहे, तिथे काही कमी नाही पडलं पाहिजे. आणि लक्ष्मी कोण आहे? कमलिनी आहे. ती कमळात उभी असते, हातात पण तिच्या कमळ असतं. तर आपली स्वामिनी जी कमळ आपल्यामध्ये उभी राहते, आपल्याला हातात धरते, ती आलेली आहे आपल्या समोरून, म्हणून सगळी कमळं खेळली, खुलून गेली सगळी कमळं. काय वर्णन करायचं? दशदिशा स्वच्छ झाल्या, सर्व कुंड, झरे, नद्या, तलाव स्वच्छ झाले. सगळ्यामध्ये रात्री राजहंस विहार करतायत. मध्यरात्रीच्या काळामध्ये इतकं प्रसन्न आनंदमय वातावरण, इतका भययुक्त वातावरणामध्ये सुद्धा इतका आनंदाचा आणि निर्भयतेचा अनुभव होतोय, दिव्यतेचा अनुभव होतोय. असं सुंदर वातावरण भगवंताच्या प्रकट होण्यामुळे निर्माण झालं. आणि दुसऱ्या दिवशी अतिशय भव्य उत्सव गोकुळात साजरा केला गेला. कारण त्यांना पण फार वर्षांनी मूल प्राप्त झालं होतं. आता आपल्याकडे इतका वेळ नाही आहे ते नंदोत्सवाचं वर्णन करण्याकरता, परंतु नंद महाराज इतके प्रसन्न झाले की त्यांनी अनंत गायी दान केले, अनंत घोडे, अनंत हत्ती दान केले. 7 पर्वत धान्यांचे बनवले, त्याच्या शिखरावरती रत्न मांडली, शिखर अशी रत्नांची बनवली. 9 प्रकारच्या रत्नांनी त्यांनी शिखर सजवली, त्या अन्नाच्या पहाडाचे, डोंगराचे. आणि ते 7 डोंगर त्यांनी लोकांना दान दिले. अनंत रत्न वाटली, दही दूध आकाशामध्ये उधळलं. आणि नृत्य गान अशा प्रकारे देवाचा आविर्भाव त्यांनी साजरा केला. अतिशय असं म्हटलं की त्यांना कित्येक दिवस हे कळलं पण नाही की सूर्य कधी उगवतो कधी मावळतो. इतके ते बेभान होऊन त्यांनी कृष्णाचा जन्म साजरा केला, नंद उत्सव साजरा केला. आणि ज्या दिवशी ते भानावर आले आणि बघितलं अरे आता सूर्य मावळतोय, त्यांनी ब्रह्माला अगदी मन भरून शिव्या दिल्या. अरे आज तरी कमीत कमी सूर्यास्त उशिरा करायचा ना, जन्म झाला आहे नंदभावाच्या घरी बाळाचा. एक दिवस सूर्य जर उशिरा मावळला तर काय नुकसान होतं तुझं? ह्या ब्रह्माला इतकं पण कळत नाही का? अशा ब्रजवासांनी त्यांना खूप शिव्या घातल्या. आणि ते शिव्या घालत शेवटी सूर्यास्त झाला आणि नंदोत्सव संपला. नंदराणी, यशोदामाई, नंदबाबा, त्यांचे भाऊ, त्यांच्या भावांच्या बायका, सगळे गोपाळ मंडळी, सगळ्या गायी, सगळी माकडं, सगळे ग्वाल सखा मंडळी, सगळे इतक्या आनंदाने विभोर होऊन त्यांनी हा उत्सव साजरा केलेला आहे. प्रचूर मात्रामध्ये, प्रचूर काय म्हणतात त्याला, क्वांटिटीमध्ये त्यांनी दूध, दही आणि लोणी उधळलेलं आहे सगळ्याच्या अंगावरती. आपण विचार पण करू शकत नाही. आपण कदाचित 100 ग्रॅम लोणी घेऊन एक गोळा असा फेकू, माझ्याकडून एक गोळा घ्या बाबा, आपण सगळ्यांनी म्हणून 100 गोळे एकत्र करू आणि ते 100 गोळे फेकू. कारण खूप महाग आहे ना वस्तू, त्या कुठे प्राप्त होतात. तर आपल्याकडे सगळी समृद्धी जी होती त्यांनी उधळली त्या दिवशी आनंदाने. अतिशय महान उत्सव होता तो. त्या उत्सवामध्ये सगळी देवी देवता वेश बदलून आले होते दर्शन घ्यायला. ब्राह्मण ब्राह्मणी कोण कोण असं बनवून, कोई बनी मालिन, कोई बनी ढाडीन, कोई फुलवाली म्हणून, कोणी झाडूवाली म्हणून, कोणी बांगडेवाली म्हणून, कोणी मेहंदीवाली म्हणून, कोणी काय करून, असे अनंत रूप बदलून सगळी देवी देवता, देवांच्या बायका, देवी, ऋषी मुनी, देवऋषी सगळे गोकुळामध्ये प्रकट झाले होते. शंकर भगवान नंदी घेऊन, इंद्र ऐरावतावर बसून,
पार्वती गणेशाला घेऊन, अशा अनेक विविध रूपामध्ये सगळे देवता आपल्या आस्थानामध्ये आले होते. पण कोणालाही मातेने ओळखलं नाही, कारण ते तिकडचे नव्हते, तिकडे बाहेरचे होते. पण तेजस्वी लोक कोण आले होते असा मनात प्रश्न होता सर्व त्यांच्या दोघांच्याही. पण ते कसं विचारणार, तुम्ही कोण, तुम्ही कुठच्या गावचे, इथे कसे आलात तुम्ही आमच्या मुलाच्या उत्सवात. इतका आनंद आहे, या सर्वांनी या, प्रसाद घ्या, आनंद करा, नाच करा, नृत्य करा, गाणी घ्या, आशीर्वाद द्या आमच्या मुलाला आणि जा. सर्व देवी देवतांनी त्या गोंधळाचा लाभ घेतला आणि भगवंताच्या जवळ जाऊन त्यांचा चरण स्पर्श केला, त्यांना आशीर्वाद दिला, त्यांचा आशीर्वाद घेतला. कारण त्या देवी देवतांना सुद्धा भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही, नॉट पॉसिबल. असाल तुम्ही पोलीस ऑफिसर, पण प्रधानमंत्री भेटेल याची गॅरंटी नाही तुम्हाला. असाल तुम्ही अधिकारी, असाल तुम्ही इंद्र, पण भगवंताची भेट आणि दर्शन व्हायची शक्यता नाही. तर त्यांनी हा चान्स घेतला, आपापलं लोक सोडून आले पृथ्वीवरती दर्शन घ्यायला. कारण पृथ्वीवरती येऊन भगवंताचं बालस्वरूपाचं दर्शन मिळणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. तर वैकुंठात गेलात तर चतुर्भुज नारायण म्हणून तुम्हाला दिसतील, पण ते बालक बनलेले तुम्हाला दिसणार नाहीत, ते प्रायव्हेट गोष्ट आहे खूप. म्हणून सगळे देवी देवता अगदी आवर्जून तिथे उपस्थित होते. असा तो सुंदर उत्सव जो आपण पण साजरा करत आहोत आज. आपल्याला माहीत नाहीच कदाचित, पण ज्या ठिकाणी, अगदी ध्यानपूर्वक ऐका, लक्ष देऊन, ज्या ठिकाणी भगवंताचा जन्मोत्सव साजरा होतो त्या ठिकाणी सगळे देवऋषी, सगळे देव, सगळे देवता उपस्थित असतात अदृश्य रूपामध्ये. त्यांच्या अस्तित्वाचा दिव्य अनुभव आपल्याला होतो जर आपण त्यामध्ये मन लावून भक्तिभावे भाग घेतला, सहभाग दिला, आपलं कर्ण, आपले नेत्र आपण अर्पण केले बघण्याकरता, ऐकण्याकरता. तर त्या उत्सवामध्ये अदृश्य रूपाने उपस्थित असलेल्या आलेल्या देवी देवतांचा आपल्याला संघाचा अनुभव होतो. जसं कथा जेव्हा होते ना, त्या कथेमध्ये 18 पुराणं व्यक्ती होऊन उपस्थित असतात, 108 उपनिषद व्यक्ती म्हणून उपस्थित असतात. सारी देवी देवता, हनुमान, स्वतः कृष्ण, राम, नारद मुनी, अगस्ती मुनी, ब्रह्माजी, सगळे लोक तिथे उपस्थित असतात. स्वतः भगवंत धावत येतात आपली कथा ऐकण्याकरता. बाकी लोक आपण सामान्य लोक आहोत, पण जेव्हा हरिकथेचं वर्णन केलं जातं ती ऐकण्याकरता सगळे लोक तिथे उपस्थित होतात. इतकी हरिकथा दुर्बळ आहे, इतकी दुर्लभ आहे. तर असेल आपला थोडासा हॉल कुडाळमधला, पण या क्षणी या हॉलमध्ये सगळे देवी देवता, ऋषी मुनी, देवऋषी उपस्थित आहेत. कारण इथे आपण भक्तिभावे, मनोभावे त्यांचा जन्मदिवस साजरा करत आहोत, जसा नंद महाराजांनी साजरा केला होता. म्हणून शेवटी काय असणं आवश्यक आहे? भाव असणं आवश्यक आहे. किती लिटर अभिषेक केला, 1000 लिटर, 1500 लिटर, ते महत्त्वाचं नाही आहे. आपल्या कुवतीने आपण जे काय शक्य आहे तेवढं केलं. नद्याने वाहिला इथे अभिषेकाच्या, ओके. पण भगवंत काय बघतात ते मोजत नाहीत. किती लिटर दिलं तूप, किती प्रेम दिलं, किती प्रेमाने केलं, किती भक्तिभावाने केलं, किती एकाग्रतेने केलं, किती समर्पित भावनेने केलं. तो भाव बघून भगवंत प्रसन्न होतात. तर त्यांनी असं मोजमाप केलं असतं तर आपण कुठेच उभे राहिलो नसतो. आपली काय लायकी, आपण काय केलं? त्यांनी तर लोणी आणि दूध आणि दही उधळून पूर्ण अंगणामध्ये कमरेपर्यंत हौद तयार केला होता. हौद कमरेपर्यंत. किती लिटर त्यामध्ये दूध, दही आणि लोणी आवश्यक असेल? तर एका महालाच्या अंगणामध्ये, जर नंदभवनाच्या अंगणामध्ये जर प्रत्येकाच्या कमरेपर्यंत जर बुडायला सागर हवा असेल, बनवायचा असेल, तर किती दूध, दही तिथे उधळायला लागेल? आणि ते फक्त असं उधळलं, अभिषेकाचं दूध ते वेगळं, हे असं एकमेकांवर उधळलेल्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याची भव्यता आपण तुलना नाही करू शकत, परंतु आपल्याकडे पण थोडासा भाव आहे प्रेमाचा, तो आपण इथे व्यक्त करू शकतो. आणि त्या प्रेमाच्या भावामुळे प्रभावित होऊन भगवंत इथे स्वतः प्रकट होतील, सगळ्या देवी देवतांना इथे आणतील, सगळ्या ऋषीमुनींना आणतील, सगळ्या वैष्णव संतांना इथे आणतील. तर त्यांच्या दिव्य अदृश्य उपस्थितीमध्ये हा आपला उत्सव तिथे धन्य होऊ शकतो, सफल होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. भगवंत कधी मात्रा बघत नाहीत,
भगवंत नेहमी भाव बघतात. आपल्याकडे आहेच काय देण्याकरता, आपण आपल्याकडे काय गोष्ट आहे त्यांना आपण देऊन प्रभावित करू शकतो, इम्प्रेस करू शकतो, अशी गोष्ट आपल्याकडे नाहीच आहे काही. पण आपल्याकडे एक गोष्ट जरूर आहे, त्यामुळे आपला स्वतःचा भावना आपल्या त्या आपण इथे भगवंताला अर्पण करण्याकरता आलेलो आहोत. बाकी साधन आपल्याकडे कमी असेल, आपली एवढी ऐपत नसेल, कुवत नसेल, परंतु भावनेने आपण गरीब नाही आहोत. आम्ही जेव्हा यज्ञ करतो ना, होम करतो, हवन करतो, त्या सर्वांना सांगतो की आपण नैवेद्य म्हणून एक केळं दाखवत आहोत, पण मनामध्ये पंचपक्वान्न अर्पण करा भगवंताला. सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्न अर्पण करा. प्रत्येक वेळी आपण जेव्हा म्हणणार इदम नैवेद्यम, तेव्हा तुम्ही मनामध्ये सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्न त्यांना अर्पण करा. तुम्हाला जे काय वाटेल त्या प्रकारे बनवा, समृद्धतेने बनवा. आपण बाह्यदृष्ट्या गरीब असू, पण मनाने कोणी गरीब नसतं आणि नसावं सुद्धा. प्रत्येक वेळी आठवण करतो, मी आता इदम नैवेद्य म्हणत आहे, मनात पंचपक्वान्न बनवा. मग लगेच ती बाई मनात विचार करते कुठची खीर, कुठचं बर्फी, कुठचं काय श्रेष्ठ पदार्थ बनवून. आणि मी म्हणेल की एष पुष्पांजली, आता पुष्प अर्पण करायचं आहे, तशावेळी पंचसुगंधित फुलांच्या माळा त्यांना घाला, रंगीबिरंगी माळा. अशा भावनेने इथे एक फूल अर्पण करतो आहे, पण तिथे मनामध्ये अशा पंच फुलांच्या सुगंधित माळा, रंगीबिरंगी माळा अर्पण करत आहोत. ती भावना जी आहे ना, ती भगवंत स्वीकार करतात. बाकी सर्व जगामध्ये सगळं सुकणारं आणि नष्ट होणारं आणि खराब होणारी वस्तू जगामध्ये आहेत, पण आपली भावना जी चिरंतन असते आणि तीच भगवंताला हवी असते. ते भावग्राही जनार्दन आहेत. अशा प्रकारे भगवंताने अशा दिव्य पद्धतीने जन्म घेतला, आपल्याप्रमाणे नाही. जन्म कर्म चमे दिव्यम. आपल्याकडे कसं स्त्री पुरुष संबंध करणार तेव्हा गर्भवती होणार बाई, भगवंत नुसता हृदयात प्रकट झाले. वसुदेवाच्या, देवकीच्या, नंद महाराजांच्या, यशोदेच्या, आणि आपल्याप्रमाणे त्यांनी जन्म नाही घेतला, ते प्रकट झाले. प्रकट, तिकडे चतुर्भुजी, इकडे द्विभुजी. तिकडे पण चतुर्भुजी होते, द्विभुजी झाले. तर भगवंत प्रकट होतात, आपल्याप्रमाणे जन्म घेत नाही. ते बद्ध नसतात. जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजार या 4 गोष्टी ते बद्ध नसतात, ते मुक्त आहेत. ते स्वेच्छेने येतात आणि अंतर्धान होतात, प्रकट होतात, आविर्भाव करतात आणि तिरोभाव म्हणून निघून जातात. ते लीला करतात. आपण काम करतो, आपलं काम आपल्याला बांधून ठेवतं, ते लीला करून आपल्याला मुक्त करतात. तिथं का करतात की आपल्या ज्या लीला आहेत त्या इथे प्रकट झाल्या, लोकांनी पाहिल्या, तर त्यांचं इथलं जे आकर्षण आहे, या जगातल्या वस्तूंचं जे आकर्षण आहे, ते नष्ट होऊन कदाचित ते माझ्याकडे आकर्षित होतील आणि माझ्याकडे यायचा प्रयत्न करतील. मग त्यांना मी माझ्याकडे घेऊन जाईन. म्हणून भगवंत येतात. सर्वांना विनंती आहे की असे उत्सव जे आहेत ते कधी चुकवू नका. आपल्याकडे फुल ना फुलाची पाकळी आहे, ते येऊन भगवंताला अर्पण करा, त्याच्यामध्ये सहभाग द्या, कॉन्ट्रीब्यूट करा त्यामध्ये, आणि सुंदर उत्सव साजरा करा, ज्याच्या योगी आपली संस्कृती पण जागृत राहील. अमेरिकेत जन्माष्टमी फक्त इस्कॉनमध्ये होते. अमेरिकन लोक जन्माष्टमी साजरी करत नाहीत. रामनवमी, जन्माष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, हे भारताचं वैभव आहे, आपलं वैभव आहे. आपल्या लहानपणापासून आम्ही कधी लहानपणी पुस्तक वाचली नव्हती, रामायण महाभारत, पण आपली संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की आम्हाला लहानपणीच रामायण महाभारत न वाचता संपूर्ण रामायण महाभारत माहीत होतं, लहानपणीच. कारण 9 दिवस रामलीला बघायचो आम्ही, आईवडिलांच्याकडून कथा ऐकायचो, असं घरच्या घरी आपली संस्कृती इतकी सुंदर आम्ही वर्धन केली. हे भाग्य परदेशी नाही, अमेरिकन लोकांना नाही, युरोपमध्ये नाही, कुठेच आफ्रिकेत नाही, किंवा पूर्वेकडे पण नाही. हे केवळ भारतीयांचं भाग्य आहे. म्हणून आपली संस्कृती न विसरता ती आपण जागृत ठेवली पाहिजे, जोपासली पाहिजे, तिचं वर्धन केले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला ते आपण दिलं पाहिजे. संस्कृती स्वतः प्राप्त केली पाहिजे आणि आपल्या मुलांना पण दिली पाहिजे. नंतर आता काय होतं आहे, आईबाबांना माहीत नाही, ते मुलांना काय देणार. आईबाबा जन्माच्या इथे होते, मोठे झाले, अभ्यास करायला अमेरिकेत गेले, तिकडे लग्न केलं, तिकडे संसार थाटला, त्यांना काहीच माहीत नाही. त्यामुळे त्यांना जी मुलं होतील ती भारतीय वंशाची आहेत, पण त्यांना शून्य माहिती आहे या सगळ्यात. ते काय म्हणणार,
इंडियामध्ये कोणतरी मंकी गॉड आहे आणि कोणतरी एलिफंट गॉड पण आहे, एवढं त्यांना माहिती आहे. बाकी त्यांना काही ठाऊक नाही आपली संस्कृती काय आहे ती. ते गणपती आहेत, ते हनुमान आहेत, इंद्र कोण, चंद्र कोण, वरुण कोण आणि देवी कोण त्यांना काही ठाऊक नाही. नवरात्री म्हणजे काय माहीत नाही, दिवाळी दसरा काय माहीत नाही. अशी संस्कृती शून्य जी जागा आणि देश आहेत तिकडे राहणं आपण स्वतःला धन्य मानतो त्या ठिकाणी आजकाल. त्या गोष्टीला भाव देतो खूप आपण. पण हे खरी ऐश्वर्यसंपन्न संस्कृती आहे. माणसाला माणूस आणि दिव्यत्व आणि देवत्व देणारी संस्कृती आहे. तिचं आपण स्वतः ज्ञान करून घेतलं पाहिजे, ती माहिती करून घेतली पाहिजे आणि ते आचरणामध्ये आणलं पाहिजे आणि त्याबरोबर ते इतरांना पण देत राहिलं पाहिजे. असा आपला जन्म इथला इतका महान मंत्र जन्म आहे. भारताशिवाय कुठे इतर देशामध्ये देवाने जन्म घेतला आहे का? रामाने इंग्लंडमध्ये जन्म घेतला आणि वामनदेवाने अमेरिकेत जन्म घेतला बळी महाराजांना लीला करण्याकरता, असं कुठं ऐकलं आहे का? फक्त भारतवर्षामध्ये सारे देवी देवता जितके भगवंताचे अवतार आहेत सगळे ह्या देशात जन्म घातले. जितके संत आहेत जगामध्ये ते सर्व आपल्या भारत देशामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. भगवंताची वाणीचा प्रचार केलेला आहे. हे आपलं भाग्य आहे. आपला जन्म या देशाचा भाग्य आहे आपलं खूप. मला माझी विनंती आहे तर आपण गरीब असू, श्रीमंत असू, शिकलेले असू किंवा अनपढ असू, अशिक्षित असू किंवा खूप सुंदर दिसायला असू किंवा नसू, काही फरक पडत नाही. आपण भारतीय मनुष्य आहोत. आपलं हे भाग्य आहे की भगवंत आपले आहेत. ज्या भूमीला देवाच्या अनंत अवताराचे पाय लागले आहेत त्या भूमीत आपण जन्म घेतलेला आहे. हे अनंत जन्माचं पुण्य आहे की अशा भूमीमध्ये आपल्याला मनुष्य म्हणून जन्म मिळतो आहे. हे आपलं अनंत जन्मांचं पुण्याचं फळ आहे ज्याच्यामुळे आपण इथे बसलो आहोत मनुष्य होऊन आणि आपण ऐकत आहोत देवाच्या बाबतीत, देवाच्या विषयात ऐकत आहोत, देवाच्या विषयी कार्य करत आहोत, अभिषेक करत आहोत. तर कृपा करून विदेशी संस्कृती, विदेशी जे काही त्यांचे जीवन पद्धती आहे तिचा अंगीकार करू नका. आपण खेळताना जेव्हा आपला असतो ना मुलांचा शनिवार स्पोर्ट्स डे, त्याचा एक युनिफॉर्म असतो, स्पोर्ट्स डेचा वेगळा युनिफॉर्म असतो. हो असतो की नाही? त्या शाळेचा असतो फाउंडर डे म्हणजे काय, संस्थापक दिन, त्या दिवशी एक वेगळा दिवस असतो त्यांच्याप्रमाणे. आणि एरवी रोज शाळेचा एक युनिफॉर्म असतो, आपण सगळे त्याचे पालन करतो. पण त्याप्रमाणे मंदिरात जायला, उत्सवात जायला पण एक वेशभूषा पद्धती असते, ते आपण पालन करतो का? भारतीय भक्तिपूर्ण पहिराव काय आहे? बायकांच्या साड्या, पुरुषांची धोती कुर्ता. पण आपण सगळे हळूहळू विसरत चाललेलो आहोत. आपण आपल्या मुलांना पण अगदी पिकनिकला पिकनिक ड्रेस घालून पाठवतो, टोपी घालून, हाफ पॅन्ट घालून, कॅनव्हासचे बूट घालून, असं म्हणजे पिकनिकच्या मूडमध्ये पाठवतो. आपल्याला कळतं की प्रत्येक ठिकाणी एक पेहराव असतो, एक पार्टीचा पेहराव असतो, एक लग्नाचा पेहराव असतो, एक स्पोर्ट्सचा पेहराव असतो, एक अमुक पेहराव असतो, एक तमुक पेहराव असतो. पण देवाकडे काही पेहराव नाही. लोक हाफ पॅन्ट पण घालून जातात देवळामध्ये. आता आमच्या मंदिरात काही ठिकाणी बंद केलं आहे, हाफ पॅन्ट घालून आणि काय ते अर्ध काय स्लीवलेस घालून मंदिरात प्रवेश आता काय काय ठिकाणी देत नाहीत. का? तर लोकांना कळावं की तुम्ही भगवंताला भेटायला चाललेला आहात. त्याला पण एक ड्रेस कोड असतो, एक पेहराव असतो, युनिफॉर्म असतो भगवंताचा, तो तिथे घालायचा असतो. तसा पोलीस जेव्हा आपला पेहराव घालतो ना तेव्हा त्याला वाटतं की मी पोलीस आहे म्हणून, एक प्रकारचा भाव निर्माण होतो की मी पोलीस आहे, माझा एक दरारा आहे काहीतरी. डॉक्टर जेव्हा एप्रन घालतो आणि ते गळ्यात घालतो स्टेथोस्कोप, तेव्हा मी डॉक्टर आहे असा एक भाव निर्माण होतो. आणि तोच डॉक्टर जेव्हा समुद्रावरती हाफ पॅन्ट घालून धावतो तेव्हा त्याला स्पोर्ट्समॅनचा भाव येतो मनामध्ये की मी आता फिजिकल फिटनेस करत धावत आहे. प्रत्येक पेहरावाचा एक भाव असतो, तो त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये भाव निर्माण करतो. तसंच धोती कुर्ता, तिलक लावून, कंठीमाळ घालून जेव्हा आपण मंदिरात येतो तेव्हा आपण भगवंताला भेटायला येत आहोत अशी भावना आपोआप निर्माण होते. तो तिकडचा युनिफॉर्म आहे, तो तिकडचा भाव निर्माण करण्याची पद्धती आहे आणि ती आपली संस्कृती आहे. तर ही आपली संस्कृती जागृत कोण ठेवणार? आपणच. म्हणजे अशी अपेक्षा आहे का की आपली संस्कृती युरोपियन लोकांनी जागृत ठेवावी, अमेरिकन लोकांनी जोपासावी? शक्यता आहे का त्याची? आपली संस्कृती आपणच जोपासायची. तुमच्याकडे मालवणी पद्धतीचं जेवण जी करायची पद्धती आहे ती तुम्ही सांभाळून ठेवायची आहे आणि आपल्या मुलांना शिकवायची आहे, तरच ती तुमची पद्धती पुढे पिढ्याने पिढ्या चालू राहील. नाहीतर घावणे लोक विसरून जातील आणि पिझ्झाच खायला लागतील.
जर तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या पद्धतीने जेवण नाही घातलं, शिकवलं नाही, खायला नाही घातलं, केळीच्या पानात खाऊ नाही घातलं, पातोळ्या नाही केल्यात, मोदक नाही केले, तर मुलांना कसं कळणार आहे काय आहे ते? त्यामुळे तुमची संस्कृती तुमच्या गावची जी आहे ती तुम्हीच तुमच्या मुलांना द्यायची असते आणि पुढे न्यायची असते. त्याच पद्धतीने आपले उत्सव हे आपले उत्सव आहेत, आपणच राखायचे आहेत. ते आपल्या पुढच्या पिढीत आपणच द्यायचे आहेत हे संस्कार. तेव्हा आपण धन्य होऊ, आपली पुढची पिढी पण धन्य होईल आणि आपली संस्कृती, आपला धर्म टिकून राहील. आता नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या डोळ्यात देखत ते होतच आहे, पण आपण ते आपल्या प्रयत्नाने कमीत कमी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या वतीने मी प्रयत्न करेन, जे काय बदल व्हायचा तर होऊ देत, पण मी करणार प्रयत्न. ती जिजिविषा, तो निश्चय आपल्यामध्ये असायला पाहिजे. तेव्हा आपण मग गर्वाने सांगू आपण भारतीय आहोत, आपण हिंदू आहोत, आपण कृष्ण भक्त आहोत, आपण वैष्णव आहोत. हे ज्या पदव्या आहेत ना, त्याला खरा अर्थ प्राप्त होईल जेव्हा आपण ते मनपूर्वक करू, पालन करू त्याचं. छोटं गाव का असे ना, 150 भक्त का असे ना, काही हरकत नाही. 150 भक्त आहेत, त्यांनी जरी मनापासून घेतला. एक कसं आहे, रात्रीमध्ये अंधकारामध्ये प्रकाश देण्याकरता एक चंद्र पुरेसा असतो. हजारो तारका चमचमतात, पण त्याचा प्रकाश आपल्याला मिळतो का? नाही मिळू शकत. तर रात्रीकरता एका चंद्राची आवश्यकता असते. तसे प्रत्येक भक्त चंद्राप्रमाणे आहेत. आपापल्या ठिकाणी अंधकारामध्ये चंद्र बनून प्रकाश देऊ शकतात, लोकांना ज्ञान देऊ शकतात, स्वाभिमान जागृत करू शकतात लोकांचा. आणि होणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचा, धर्माचा अभिमान नसेल तर तो कोणाला असावा? आणि ते कसं टिकून राहील? पुढे कसं जाईल तो? जर आपल्याला आपल्याच वस्त्रांचा, संस्कृतीचा, सणांचा, उत्सवांचा जर गर्व नसेल तर तो इतरांनी का करावा? मुसलमानांनी का करावा आपला हिंदूचा गौरव? ख्रिश्चनांनी का करावा? ते आपला करतायत, आपण आपला करायला पाहिजे. एकदम निश्चयाने करायला पाहिजे, अभिमानाने करायला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू हैं, हम वैष्णव हैं, कृष्ण भक्त हैं. शर्माने की क्या बात है? आम्ही शेंडी ठेवली, मोठी शेंडी. लोक कधी हसतात, हू केअर्स, कोणाला तर परवा आहे त्याची. हे आमच्या धर्माचं चिन्ह आहे, ते आम्ही गर्वाने बाळगतो. कुठे जाऊ, अमेरिकेत जाऊ, इंग्लंडमध्ये, सगळ्या ठिकाणी आम्ही शेंडी ठेवून जातो आणि सांगतो गर्वानेचा अर्थ काय, आम्ही एक का ठेवलेली आहे, ह्याचा अर्थ काय, या माळेचा अर्थ काय, हे गळ्यात काय घातलं, आम्हाला सगळी मी माहिती देऊ शकतो गर्वाने. ती पण लोक ऐकतील. हां, ज्या व्यक्तीला स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान असतो त्याच्या संस्कृतीचा लोक आदर करतात. आणि ज्या व्यक्तीला आपल्या संस्कृतीचा, धर्माचा अभिमान नाही त्याची लोक चितू करतात. तर रहस्य कुठे आहे? स्वतःला गर्व असण्यामध्ये त्याचं रहस्य आहे. स्वतःला त्याचा गौरव, अभिमान वाटला पाहिजे, हा त्याचं रहस्य आहे. ते निर्माण करायची पद्धती आहे आपली ही. इथे करायची गरज काय? आम्ही मंदिरात केला आहे उत्सव, काल मोठा उत्सव केला, 25,000 माणसं तिथे आली होती, तिथं 150 माणसं आली. पण इथे पण छोटेखाने कार्यक्रम का करतो आहोत? 150 का असे ना, 200 का असे ना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक ज्योत आपल्याला प्रज्वलित करायची आहे. अभिमानाची, संस्कृतीची, गर्वाची ज्योत निर्माण करायची, ज्याचा पूर्ण उद्या अग्नी निर्माण होईल आणि सगळ्या लोकांमध्ये ती ज्योत पोचेल. प्रकाश, ज्ञान, अभिमान सगळ्यांकडे पोचेल आणि आपली संस्कृती जिवंत राहील. कारण ही आपली संस्कृती आहे गोकुळाष्टमीची. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama,